नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत मार्च 2026 महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची। परंतु मंडळी नेहमी देतो ती सूचना पुन्हा एकदा, नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असा बिलकुल विचार मनात ठेवू नका। कारण कोणत्याही कामातलं यश आणि यशस्वीता प्राप्त होण्याकरता आपले कष्ट, आपल्या कामाची योग्य दिशा, आपली मेहनत, आपल्या कामाचा अभ्यास, हुशारी ही महत्त्वाची असते। त्याशिवाय कामातले यश मिळत नसतं। यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो, हे आपण सर्वांनीच लक्षात ठेवावं। मग या सर्व गोष्टी आहेत तर मुहूर्त का बरं पाहायचा? तर मंडळी मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कार्यासाठी असलेली निसर्गातील त्या दिवसाची अनुकूल परिस्थिती, त्याला साध्या सोप्या भाषेत मुहूर्त असं म्हणतात। आडातच नसेल तर पोहऱ्यात कितीही मुहूर्त पाहून केलं तरी येईलच कसं? त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही, ते योग्यच आहे, परंतु हा सर्व सारासार विचार सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवणं। मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये। मंडळी वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म अशा विविध धार्मिक मुद्द्यांची माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, जेणेकरून आमचे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळतं आणि एकही व्हिडिओ आपला चुकू शकत नाही। आणि हो मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा। हे मार्गदर्शन अर्थातच ऑनलाईन फोनवरून करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज अगदी आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन घेऊ शकता। यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163। हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो। चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेऊया मार्च 2026 या महिन्यातील महत्त्वाच्या कार्यांचे मुहूर्त, जसे की गृहप्रवेश, बाळाचं बारसं, साखरपुडा, बाळाचं जावळ काढणं, डोहाळे जेवण, तसेच या महिन्यातील पायाभरणी, भूमिपूजन आणि वास्तुशांतीचे मुहूर्त सुद्धा आपण माहिती करून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण माहिती करून घेत आहोत ते म्हणजे साखरपुड्याचे मार्च महिन्यातले मुहूर्त कोणते असणार आहेत। तर या मार्च महिन्यामध्ये मुहूर्त असणार आहेत 5, 7, 8, 14, 15, 20, 21, 24, 29 आणि 31 या मार्च महिन्यातल्या तारखा। तर डोहाळे जेवण याचे मुहूर्त असणार आहेत या महिन्यामध्ये 5, 9, 25, 26, 27 या 5 तारखा आहेत। तर बाळाचं बारसं करण्यासाठी मार्च महिन्यातले मुहूर्त असणार आहेत 5, 8, 15, 20, 21, 24, 25 आणि 27 या तारखांना। तर बाळाचं जावळ काढण्यासाठी या मार्च महिन्यातले मुहूर्त आहेत 5, 8, 15, 20, 25 आणि 27 या तारखांना। तर ज्यांना गृहप्रवेश करायचा आहे गणेश पूजन करून, त्यांच्यासाठी मुहूर्त आहे 5, 8, 14, 15, 19, 20, 21, 25 आणि 28 या तारखांना। म्हणजे या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर आपण गुरुजींच्या हस्ते गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता। परंतु काही कारणांमुळे गुरुजी उपलब्ध नाही झाले तर आपण स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश कसा करावा याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे। त्या व्हिडिओचे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत, अवश्य तो व्हिडिओ पहा आणि त्यानुसार आपण स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता। याचा लाभ आत्तापर्यंत अनेक मंडळींनी घेतलेला आहे, आपणही घ्या। ज्यांना या मार्च 2026 महिन्यात नवीन घराची वास्तुशांती करायची आहे त्यासाठीचे मुहूर्त आहेत 5, 14 आणि 16 मार्च, 3च मुहूर्त आहेत। मंडळी वास्तुशांत ही योग्य आणि जाणकार गुरुजींच्याच मार्गदर्शनाखाली करून घ्यावी। गणेश पूजन प्रमाणे स्वतः करू नये। तसेच पायाभरणी आणि भूमिपूजन करण्यासाठी एकच मुहूर्त आहे 5 मार्च या दिवशी। तर मंडळी ही होती या मार्च 2026 महिन्यातील महत्त्वाच्या गोष्टींची शुभ मुहूर्ताची माहिती। कशी वाटली अवश्य कळवा। तसेच मंडळी वाहन खरेदी किंवा इतर काही मौल्यवान वस्तूंची खरेदी आपल्याला करायची असेल तर आपण दर महिन्याला आपल्या चॅनलमध्ये जे मासिक राशी भविष्य प्रकाशित करत असतो त्यामध्ये प्रत्येक राशीसाठी शुभ दिवस सांगितलेले असतात, त्यानुसार आपण ही खरेदी करू शकता। शिवाय या मासिक राशी भविष्यामध्ये त्या महिन्याचे दैनंदिन राशी भविष्य सुद्धा विस्तृतपणे सांगितलं जातं आणि त्या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी अर्थात अशुभ परिणाम कमी करण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय हे सुद्धा
त्यासाठी अवश्य प्रत्येक महिन्यामध्ये प्रकाशित होणारे हे सर्व 12 राशींचे 12 व्हिडिओ अवश्य आपल्या चॅनलवरती पाहत जा. तसेच मंडळी, हे नवीन वर्ष आपल्या राशीसाठी कसं राहील 2026 याबद्दलचे सुद्धा 12 व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत. या सगळ्या 12 व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मंडळी, याशिवाय मुहूर्ताबद्दल आपल्याला काही माहिती हवी असल्यास आपल्या शहरातील किंवा गावातील गुरुजींना आपण ती माहिती विस्तृतपणे विचारू शकता. म्हणजे या मुहूर्तांमध्ये लग्नाचे मुहूर्त दिलेले नाहीत, कारण लग्नाचे मुहूर्त हे मुलामुलींच्या वैयक्तिक राशीनुसार काढावेत, माहिती घ्यावेत. त्यासाठी ढोबळ मुहूर्तांचा उपयोग करू नये. ज्यांना अशा प्रकारे आपल्या मुलामुलींचे विवाहाचे मुहूर्त त्यांच्या राशीच्या अभ्यासावरून काढायचे असतील, त्यांनी आपल्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून त्याविषयी जाणून घ्यावी. अर्थात हे मार्गदर्शन सशुल्क असणार आहे. मंडळी, विवाह जुळून येण्यासाठी तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रातल्या कोणत्या माहितीचा वापर आणि उपयोग आपण करू शकता या विषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अवश्य पहा. म्हणजे आजची माहिती कशी वाटली अवश्य कळवा. विषय आवडला आहेच, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. मंडळी, बऱ्याच दिवसापासून लोकांचा आग्रह होत आहे ज्योतिष अभ्यास वर्ग सुरू करण्याविषयी, आणि लवकरच आपण हे प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्ग ऑनलाईन झूम मीटिंगवर सुरू करत आहोत. या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत 12 राशींची, कुंडलीमधील 12 घरांची म्हणजेच 12 स्थानांची आणि 9 ग्रहांची अत्यंत विस्तृतपणे आणि सखोलपणे. ज्यांना या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी अधिक माहिती घेण्यासाठी अवश्य आमच्या ऑफिसच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून माहिती घ्यावी. नंबर 9892156163. हा नंबर नेहमी थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच मंडळी, परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कोणीही वाचू शकतात किंवा पारायण सुद्धा करू शकतात. तसेच मंडळी, अष्टोत्तर शतनामावली हे पुस्तक सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवतांची 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, विविध प्रकारची रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, मेरुश्री यंत्र, सुदर्शन यंत्र, कुबेर यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कवडी, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण अवश्य ऑर्डर करू शकता आमच्याकडून. त्यासाठी आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच मंडळी, आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे पितळेचं धूपदीप पात्र, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्याही बसवलेल्या आहेत. तर मंडळी, याची सुद्धा माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. तर असा हा मार्च महिना आपल्याला आनंदाचा जाऊ, भाग्याचा जाऊ, भरभराटीचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभय असावा. धन्यवाद.